प्रभाग क्रमांक 15 के पूर्व नगर सेवक अशोक पाटिल ने प्रभाग से जुड़े मुद्दों को उजागर किया है, जहां सबसे पहला मुद्दा रहा ऐरोली सेक्टर 14-15 में स्थित होल्डिंग पॉन्ड का। अशोक पाटिल ने नवी मुंबई महानगर पालिका प्रशासन का ध्यान आकर्षित करवाते हुए इस बात को रखा है कि कभी भी मानसून दस्तक दे सकती है। ऐसे में होल्डिंग पॉन्ड की सफाई न होने से लोगों का आरोग्य खतरे में आ चुका है। वहीं इस होल्डिंग पॉन्ड में कचरा, मिट्टी और डिब्रिज फेंके जाने के कारण स्थिति और विकट हो चुकी है। इसलिए उन्होंने प्रशासन से मांग की है कि इस होल्डिंग पॉन्ड को कानून के दायरे में रखकर साफ किया जाए और ठाणे के तालाब पाली और वाशी सागर विहार की तर्ज पर सुशोभित किया जाए, ताकि इस प्रभाग के नागरिकों को राहत प्रदान की जाए। लवकरच येणारा या वर्षामधला पावसाळा चालू लवकरच होईल आणि पावसाळा चालू होण्यापूर्वी माझ्या प्रभागामध्ये गेली अनेक वर्षापासून शिडकोकालीन या ठिकाणी होल्डिंग पॉइंट तयार केलेला आहे। शहरामधल्या येणाऱ्या पाण्याचा निचरा होऊन या होल्डिंग पॉइंट मध्ये पाणी यावं आणि शहरातल्या लोकांना त्याचा कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये म्हणून हा होल्डिंग पॉइंट आपण महापालिकेने शिडकोने तयार करून महापालिकेकडे दिलेला आहे। परंतु मी 20 वर्ष या होल्डिंग पॉइंटची मागणी करतोय की या होल्डिंग पॉइंटची गाळ काढून या ठिकाणी शहरातल्या ऐरोलीतल्या नागरिकांना गाळ काढून सुशोभीकरण करून ठाण्याच्या तलावपालीच्या धर्तीवरती या ठिकाणी चांगला सुशोभीकरण करून लोकांना आनंद घेण्याकरता या ठिकाणी सुशोभीकरण करावं। परंतु महापालिकेने अनेक वर्ष या ठिकाणी महापालिकेला मागणी करून देखील महापालिकेने दुर्लक्ष केले। माझी आयुक्तांना आणि महापालिकेच्या सर्व या संबंधित विभागाला माझी मागणी आहे की या होल्डिंग पॉइंटचा गाळ काढून सुशोभीकरण करावं। या ठिकाणी लोक डेब्रिज टाकल्यामुळे किंवा कचरा टाकल्यामुळे किंवा ह्या होल्डिंग पॉइंट मध्ये गाळ असल्यामुळे त्याची दुर्गंधी एवढी अतिशय वाईट आहे की लोकांना या ठिकाणी राहणं काही वेळेला मुश्किल होतं की तेवढा त्या दुर्गंधीचा त्रास होतो। पण त्या निमित्ताने आरोग्याला धोका आहे। होल्डिंग पॉइंटकडे महापालिका का दुर्लक्ष करते हे मला माहित नाही, परंतु माझी एक मागणी आहे की स्थानिक माजी नगरसेवक नात्याने की या वेळेला तरी महापालिकेने लक्ष द्यावं आणि या ठिकाणचा गाळ काढून लोकांना दुर्गंधीपासून आरोग्य चांगलं राहण्याकरता या ठिकाणी महापालिकेने लक्ष केंद्रित करावं ही माझी मागणी। वहीं उन्होंने जो दूसरा मुद्दा उठाया वो मुद्दा था इसी प्रभाग में आने वाले सेक्टर 15 स्थित नक्षत्र उद्यान की सुरक्षा का मुद्दा। अशोक पाटिल ने कहा कि नक्षत्र उद्यान में सुरक्षा के अभाव के चलते आए दिन चोरी की घटनाएं बढ़ रही हैं। यहाँ पर आने वाले नागरिकों की सुरक्षा पर हमेशा खतरा मंडराया रहता है। इसीलिए उन्होंने नवी मुंबई मनपा प्रशासन से ये मांग की है कि नक्षत्र उद्यान के साथ ही इस प्रभाग में आने वाले अन्य उद्यानों में सुरक्षा व्यवस्था को चाक चौबंद किया जाए। अनेक आमच्या सर्व गार्डन आहेत, त्या गार्डन मध्ये नक्षत्र गार्डन या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं गार्डन मध्ये काम झालेलं आहे। त्या गार्डन मध्ये लोकांना चालण्याकरता एक या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आलेला आहे। ओपन जिम आहे, लहान मुलं खेळतात, अनेक वयोवृद्ध या ठिकाणी या गार्डनचा स्वाद घेत असतात। परंतु वारंवार या ठिकाणी अनेक प्रभागामधल्या चोरी होणं किंवा भाकरी चोरी जाणं किंवा अनेक अशा घटना घडत आहेत। या ठिकाणी खऱ्या अर्थाने महानगरपालिकेची जबाबदारी आहे की या नक्षत्र गार्डन मध्ये अनेक वेळा असे प्रकार घडलेले आहेत आणि हे ज्या चोरीचे प्रमाण वाढलेले आहेत। मी पुन्हा एकदा आयुक्तांना लक्ष केंद्रित करतो की या नक्षत्र गार्डन मध्ये चांगल्या प्रकारे नक्षत्र गार्डन झालेलं आहे। महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी चांगलं लक्ष देऊन या ठिकाणी काम केलेलं आहे। परंतु ज्या छोट्या मोठ्या ज्या त्रुटी आहेत या ठिकाणी वॉचमॅन ठेवणं किंवा सीसी कॅमेरे लावणं या सर्व गोष्टीची देखील खबरदारी आणि काळजी घेणं गरजेचं आहे। साथ ही उन्होंने ये भी मांग की है कि हाल ही में इस उद्यान में हुए बेंचेस चोरी की घटना की जांच की जाए और दोषियों पर कार्रवाई की जाए। नक्षत्र गार्डन मधून जे चोरी झालेले बाकडे आहेत ते बाकडे कुणी नेले त्याची शहानिशा करण्यात यावी, त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी म्हणून माझी मागणी आहे की महापालिकेकडे या ठिकाणी याची चौकशी करून लवकरात लवकर त्याचा खुलासा करण्यात यावा। अशोक पाटिल ने प्रभाग में वृक्षों की छटाई और बरसात के पूर्व नाले की साफ सफाई पर भी नवी मुंबई मनपा प्रशासन का ध्यान आकर्षित करवाया और मांग की कि इस दिशा में ठोस कदम उठाया जाए, अन्यथा मूसलाधार बरसात में इसका खामियाजा
भुगतना पड़ सकता है। त्याचबरोबर गटर सगळे स्वच्छ झाले नसतील त्या ठिकाणी स्वच्छ करावी। महापालिकेच्या सर्व कर्मचारी अतिशय जे साफसफाई कर्मचारी आहेत त्यांचं कौतुक करतो, त्यांनी काम चांगलं केलंय, परंतु अजून जे काही ठिकाणी राहिलेला गटर आहेत ते गटर स्वच्छ करावी आणि येणाऱ्या पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारे नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून आपण त्याचं जबाबदारी म्हणून खबरदारी घ्यावी। प्रत्येक गार्डनमध्ये मग नक्षत्र गार्डन असो, स्वामीगंध असो किंवा संत गाडगे बाबा गार्डन असो किंवा अण्णासाहेब पाटील गार्डन असो, या सर्व गार्डन मधल्या झाडांची छाटणी करून जेणेकरून वॉकर जे वॉकिंग करतात त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये किंवा कोणाला विजा होऊ नये याची खबरदारी घेण्याकरता सर्व गार्डन मधल्या सर्व झाडांची छाटणी करण्याकरता देखील सूचना केलेल्या आहेत। त्याचबरोबर प्रभागामध्ये रस्त्यांमध्ये सेक्टर 14 असो, 15 असो, 16 असो, सर्व ठिकाणी रस्त्यातल्या झाडांची देखील छाटणी करून त्या ठिकाणी जेणेकरून कुठल्याही गाडीला लागता कामा नये किंवा पावसाळ्यामध्ये वॉक करताना लोकांना त्याचा त्रास होऊ नये किंवा कचरा होऊ नये। वादळ आलं किंवा काही जर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तरी सुद्धा कुठल्याही प्रकारे अपघात होऊ नये, विजा घडू नये याकरता देखील झाडांची छाटणी करण्याकरता आम्ही सूचना केलेली आहे। इतना ही नहीं, उन्होंने तमाम सोसाइटी के बाहर पड़े कचरे पर महानगर पालिका का ध्यान आकर्षित करवाते हुए मांग की है कि उनके प्रभाग के नागरिक सूखा और गीला कचरा विभाजित कर कचरा मुक्त प्रभाग रखने की कोशिश करते हैं, मगर नवी मुंबई महानगर पालिका द्वारा सोसाइटी को जो 8 से 10 साल पहले दिए गए कचरे के डब्बे हैं वो आज टूट जाने के कारण उसमें से कचरा सड़क पर गिर जाता है और हर तरफ दुर्गंध उत्पन्न होती है। इसलिए उन्होंने मनपा प्रशासन से नए कचरे के डब्बे उपलब्ध करवाने की मांग की है। आपण पाहताय की अनेक आमचा हा प्रभाग अतिशय स्वच्छ आणि सुंदर असतो, परंतु काही सोसायट्यांसमोर जो कचरा दिसला तो कचरा दिसण्याचं कारण एवढंच आहे की सोसायटीच्या सर्व लोक कचरा ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा करतात, परंतु त्या अनेक वर्षापासून गेली 8-10 वर्षापूर्वी ज्या कचरा कुंड्या सोसायटीने दिलेल्या होत्या त्या कचरा कुंड्या पूर्ण बेकार अवस्थेत तुटलेल्या आहेत, काही ठिकाणी खराब झालेल्या आहेत। अनेक वेळा कचरा डिपार्टमेंटला या ठिकाणी घनकचऱ्याच्या डिपार्टमेंटला त्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी त्याचबरोबर आयुक्तांच्या निदर्शनात देखील आम्ही आणून दिलं की आमच्या सर्व म्हणजे नवी मुंबईतल्या अनेक सोसायटीच्या सर्व कचरा कुंड्या ज्या दिलेल्या आहेत त्या खराब झालेल्या आहेत। आता आपण पुन्हा एकदा कचरा कुंड्या सुका आणि ओला ठेवण्याकरता द्याव्या अशी आमची मागणी आहे, परंतु अन्य मागणी करून सुद्धा देखील दिलेली नाही, त्यामुळे ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। लवकरात लवकर महापालिकेने सर्व सोसायट्यांना कचरा कुंडी देखील कचऱ्याचे डबे आहेत ते डबे देण्यात यावे ही माझी मागणी आहे प्रमुख। ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।